मागील भागात तोच मागून दरवाजा बंद व्हायचा आवाज येतो. तशी ती घाबरते. मागे पाहते तर सिद्धार्थ हाताची घडी घालून दरवाजाला टेकून तिच्याकडे पाहत असतो. ती मात्र गोंधळून त्याच्याकडे पाहत होती, कारण सिद्धार्थ तिच्या डॉक्युमेंट्सची फाईल घेऊन उभा होता. ती घाबरतच त्याच्यासमोर उभी राहते. तो तिच्याकडे पाहत, "तू नक्की अभ्यास करून पास झाली आहेस की खिरापत करून पास झाली आहेस?" तो असं बोलताच ती त्याला न घाबरता बोलते, "मी अभ्यास करून माझ्या मेहनतीने पास झाली आहे. मी कुठलीही खिरापत केली नाही आहे." तिचे बोलणे ऐकून सिद्धार्थला मनातच खूप आनंद होतो, कारण तिला 10वी आणि 12वीला खूप चांगले पर्सेंटेज मिळालेले होते. माझी बायको अभ्यासात माझ्यासारखीच हुशार आहे. त्याला मनात कितीही आनंद झाला तरी तो काव्याच्या समोर त्याचा चेहरा निर्विकार ठेवतो. एवढे मार्क्स मिळूनही पुढे काय करायचे हे तुला ठरवता येत नाही. शेवटी तो त्याच्या मूळ रूपात येत तिच्यावर गरजला. त्याचा तो मोठा आवाज ऐकून, "ते मी आता." पण ती बोलायला अडकत असते, "तू कधीच सुधारणार नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त काव्या नाहीयेस. तू आता काव्या सिद्धार्थ जहांगीर आहेस." यावर ती काहीही बोलत नाही. तो बेडवर जाऊन बसतो. लॅपटॉप घेऊन त्याचे काम करत असतो. तो नजर वर करून पाहतो तर ती तशीच उभी असते. तो नकारात मान हलवत, "देवा, कसं होईल ना माझे?" इकडे मात्र काव्या त्याच्या बोलण्याचा विचार करत असते. "आता तशीच उभी राहणार आहेस का?" त्याचा धारदार आवाज आला. "मग काय करू?" ती घाबरून बोलली. सिद्धार्थ मनातच स्वतःच्या कपाळाला हात मारत, "देवा, खरंच पुढे जाऊन कसे होईल माझे? हिच्यामुळे ना एक दिवस मी वेडा होणार आहे." "होणार नाही, अर्धा झालोच आहे." "देवा, माझी छोटी बायको कधी मोठी होईल की छोटीच राहील?" ती सिद्धार्थकडे पाहते तर तो खूपच रागात तिच्याकडे पाहत असतो. ती काही न बोलता गॅलरीमध्ये जाऊन सोफ्यावर बसते. बसून विचार करत असते, "मी काय केले? मलाच ओरडत असतात. कधी माझ्याशी प्रेमाने बोलत नाही." काव्या पण मनातच बोलत असते. असे 10-15 मिनिट होऊन जातात. सिद्धार्थला कुणाचा तरी फोन येतो. फोनवर बोलून झाल्यानंतर तो एक दीर्घ श्वास घेतो आणि काव्याला शोधत गॅलरीमध्ये येतो. आताही ती विचार करत असते, "माझी छोटी बायको एवढा काय विचार करतेय?" तो तिच्या शेजारी येतो. "तुझ्याकडे 10 मिनिट आहे. 10 मिनिटात रेडी राहा." एवढं बोलून तो आत निघून जातो. काव्या मात्र गोंधळून त्याच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत असते. काय वाटते, सिद्धार्थ तिला घेऊन कुठे जात असेल? आता पुढे. आतमध्ये सिद्धार्थ त्याची आवरत होता. ती अजून पण तिथेच बसून होती. "येते ना आत?" त्याचा कडक आवाज येतो. तशी ती पळतच आतमध्ये येते तर सिद्धार्थ रेडी होत होता. "ते रेडी का व्हायचे आहे?" तिच्या या प्रश्नाने सिद्धार्थ खूपच रागात तिच्याकडे पाहतो. "देवा, खरंच कसं होईल माझे?" तो नकारार्थी मान हलवून बाहेर निघून जातो. पण पुन्हा आत येत, "तुझ्याकडे आता 5च मिनिट राहिले आहे. आता लेट केलेस ना तर शिक्षा भोगायला तयार राहा." तशी ती घाबरून वॉशरूममध्ये निघून जाते. इकडे सिद्धार्थ खाली येतो. हॉलमध्ये येतो तर तिथे आजी, आई, सायली आणि रोहित बसलेले होते. रोहित पण निघायच्या तयारीत होता. आज सिद्धार्थला या वेळेत घरी बघून त्या सगळ्यांना धक्का बसतो. तोच काव्या तिची साडी सावरत खाली येत असते. आता ती सिद्धार्थसोबत बाहेर जात होती तर छान तयार होते. सिंपलच मेकअप केला होता, त्यात पण ती कमालीची सुंदर दिसत होती. तिच्या पैंजणांचा आवाज आला तसा सिद्धार्थ पण मागे वळून तिकडे पाहायला लागला आणि पाहतच राहिला, कारण ती खूपच सुंदर दिसत होती. पण ती मात्र तिच्या धुंदीत साडी सावरत खाली येत होती. तिला बघून सिद्धार्थच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याने हसतच त्याच्या केसांमधून हात फिरवला. सिद्धार्थला काव्याकडे पाहताना बघून रोहित आणि सायली सिद्धार्थच्या आजूबाजूला येऊन उभे राहतात. "खूप छान दिसतेय ना?" ते दोघं सोबतच बोलतात. "हो, खूप छान दिसतेय." सिद्धार्थ पण बोलायच्या ओघात बोलून जातो. पण जसे त्याच्या लक्षात येते तसा तो आजूबाजूला पाहतो तर सायली
आणि रोहित हसत असतात. तो त्या दोघांना रागीट लोक देतो. सायली तर घाबरून खाली बसते, पण रोहित मात्र तिथेच उभा असतो. तसा सिद्धार्थ रोहितला हळूच बोलतो, माझ्या बायकोचा भाऊ आहेस तू. रोहित पण हसत, हो हो माहिती आहे सालेसाहेब, मी तुमच्या बायकोचा भाऊ आहे. ती हॉलमध्ये येताच सिद्धार्थ बाहेर निघून गेला. काव्या पण सगळ्यांना बाय बोलून बाहेर येते. समोर त्यांच्या गाड्याचा ताफा बघून ती डोळे फिरवते. ती जास्त विचार न करता कारमध्ये जाऊन बसते. ती यायच्या आधीच सिद्धार्थने पार्टिशन पण ओपन केलेले होते, त्यामुळे सिद्धार्थला हवे ते करता येणार होते. ती घाबरतच आत बसते. लग्नानंतर सिद्धार्थबरोबर बाहेर जायची ही काव्याची पहिलीच वेळ होती. जसा कारचा दरवाजा बंद होतो तसा सिद्धार्थ काव्याच्या जवळ सरकतो. तो जवळ येताच ती अंग चोरून बसते. खरं तर ती बसली तेव्हा तिने पाहिले नव्हते की ड्रायव्हर आणि त्याच्यामध्ये पार्टिशन आहे म्हणून. तो तिच्या शोल्डरवर हात ठेवून तिला जवळ ओढतो. ती घाबरून त्याच्याकडे पाहत, अहो काय करताय, ते आपण कारमध्ये आहोत. मग काय झाले, इथे आपल्याला पाहणारे कुणीही नाहीये. तशी ती समोर पाहते तर समोर पार्टिशन तिला दिसते. तो हसतच तिच्या कमरेत हात घालून त्याच्या मांडीवर बसवतो. त्याने असं जवळ घेताच ती शहारते, कारण आजचा त्याचा स्पर्श तिला खूप वेगळा वाटत होता. तो तिला मिठीत घेत तिच्या केसांवरून त्याचे नाक फिरवत असतो. आज त्याला पण खूप छान वाटत होते. तिला असे जवळ घेऊन तो फक्त तिचा सहवास अनुभवत होता. तो तिला तसाच जवळ घेऊन बसला होता. काव्या पण त्याच्या मिठीत शांत बसलेली होती. काही वेळाने त्याची गाडी भल्या मोठ्या गेटमधून आत आली तसे सिद्धार्थने तिला मिठीतून बाजूला केले. बाजूला होताच तिने तिची साडी आणि केस नीट केले. तिला तर कळतच नव्हते की सिद्धार्थ तिला घेऊन कुठे आले आहे म्हणून. तोच दरवाजा ओपन करून त्याच्या रुबाबात खाली उतरला आणि काव्या बसलेल्या बाजूने जाऊन त्याने दरवाजा ओपन केला. ती तर गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. त्याने तिच्यासमोर हात पुढे केला. तिने घाबरून त्याच्या हातात हात दिला आणि ती खाली उतरली. तो पुढे तर ती त्याच्या मागे चालत होती. त्याच्या स्पीडने तिला चालता येत नव्हते. ती तर पळतच होती. ते चालत असताना तिने समोर पाहिले तर समोर तिच्या नवऱ्याचे ऑफिस थाटात उभे होते. पण तिला माहितीच नव्हते की हे तिच्या नवऱ्याचे ऑफिस आहे, कारण लग्नानंतर आज तो तिला पहिल्यांदा तिथे घेऊन आला होता. एवढी मोठी बिल्डिंग बघून तर तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे झाले होते. तिचे घर सोडल्यानंतर तिने त्याचा बंगलोच पाहिला होता आणि आज एवढी मोठी बिल्डिंग ती पाहत होती. चालत असताना सिद्धार्थच्या लक्षात येते, काव्या पळत आहे म्हणून. तो थांबतो. तशी ती त्याला आदळत असते, पण ती स्वतःला सावरते. सिद्धार्थ तिच्या शोल्डरवर हात ठेवून तिच्यासोबत चालत तिला आत घेऊन येतो. ते दोघं आत येतात. ऑफिसमधील एम्प्लॉई त्या दोघांना शॉक लागल्यासारखे पाहत असतात. सिद्धार्थ आणि काव्या जणू एकमेकांसाठीच बनलेले आहे असे त्यांना वाटत होते. सिद्धार्थसाठी काव्या परफेक्ट आहे असेही काही जण बोलत होते. तर काही जणांना खूप मोठा धक्का बसला होता की त्यांच्या बॉसचे लग्न झाले आहे म्हणून. कारण काही मुलींची पहिली पसंती सिद्धार्थ होता. तो सगळ्यांकडे दुर्लक्ष करून काव्याला घेऊन लिफ्टमध्ये आला. इकडे मात्र काव्या पण सगळ्यांना शॉक लागल्यासारखी पाहत होती. सिद्धार्थ तिला ज्या पद्धतीने घेऊन आला होता त्यावरून कळत होते की हीच आपल्या बॉसची अर्धांगिनी असेल म्हणून. तो तिला घेऊन त्याच्या भल्या मोठ्या कॅबिनमध्ये आला. आत येताच तो त्याच्या चेअरवर जाऊन बसला आणि काव्या मात्र पूर्ण कॅबिनवर नजर फिरवत पाहत होती. तोच त्याचा धारदार आवाज येतो, कॅबिनचे निरीक्षण करून झाले असेल तर सोफ्यावर बस. ती भानावर येत हो आणि सोफ्यावर जाऊन बसते. ती शांत बसून त्याच्या केबिनकडे पाहत होती. तो मात्र त्याच्या कामात बिझी होता. कधी लॅपटॉपमध्ये बघून त्याचं काम करत होता तर कधी फाईलमध्ये पाहत होता. त्यातल्या त्यात फोन पण चालूच होते. त्याच्याकडे बघून काव्याच्या मनात विचार येऊन गेला,
ऑफिसमध्ये किती काम असते ना माझ्या नवऱ्याला. तिला वाटत होते सिद्धार्थ काम करत आहे तर त्याचे तिच्याकडे लक्ष नाही आहे म्हणून. पण सिद्धार्थ कितीही कामात असला तरी त्याचे लक्ष होते काव्याकडे. तोच त्याला फोन आला. पलीकडून सागर बोलत होता. सर, तुम्ही ज्यांना बोलवले आहे ते वेटिंग रूममध्ये वेट करत आहे. ओके, त्यांना आतमध्ये पाठवा. एवढं बोलून त्याने फोन कट केला. त्याच्यासमोरच्या ओपन असलेल्या सगळ्या फाईल बंद केल्या. तोच दरवाजावर टकटक आवाज आला. कम इन. सिद्धार्थने आवाज दिला तशी एक व्यक्ती आत आली. त्या व्यक्तीने काळा कोट घातलेला होता. त्याच्याकडे बघून कळत होते ती व्यक्ती वकील आहे म्हणून. वकिलांना बघून काव्याचे डोळे मोठे झाले. तिच्या मनात नाही नाही ते विचार येत होते. सिद्धार्थने त्यांना बसायला सांगितले. ते पण किंचित स्माईल करून बसले. मी तुम्हाला जे काम सांगितले होते ते काम झाले का? येस सर. आणि त्यांनी सिद्धार्थच्या हातात एक फाईल दिली. त्या फाईलमधील डॉक्युमेंट्स सिद्धार्थ मन लावून वाचत होता. सगळं काही वाचून झाल्यानंतर त्याने काव्याला आवाज दिला. काव्या, इकडे ये. आधीच त्या वकिलांना बघून ती घाबरली होती. त्यात सिद्धार्थ तिला जवळ बोलवत होता. काव्या तर घाबरलेली होती आणि गोंधळलेली पण होती. काव्या त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. सिद्धार्थने एक एक करून त्या डॉक्युमेंट्सवर सही केली आणि ती फाईल काव्याच्या समोर सरकवली. मी जिथे जिथे साईन केली तिथे तिथे तू पण साईन कर. काव्याला तर काहीही कळत नव्हते. सिद्धार्थला पण काहीही विचारू शकत नव्हती. तिने घाबरतच हातात पेन घेतला आणि सिद्धार्थने जिथे जिथे साईन केल्या होत्या तिथे तिथे तिने साईन केली. खरं तर तिला विचारायचे होते डॉक्युमेंट्स कसले आहेत म्हणून, पण विचारले तर तिला चोरडा पडेल म्हणून ती शांत होती. विचार करताच तिने ते डॉक्युमेंट सिद्धार्थला दिले. सिद्धार्थने ते डॉक्युमेंट्स वकिलांकडे दिले आणि बोलू लागली. काव्या मात्र विचार करत सोफ्यावर जाऊन बसली. ती विचार करण्यात एवढी गुंग होती की सिद्धार्थ आणि वकील काय बोलत आहे याकडे तिचे लक्षच नव्हते. 5-10 मिनिटांनी वकील पण निघून जातात. सिद्धार्थचे लक्ष काव्याकडे जाते. तिला विचारत बघून सिद्धार्थ हसत बोलतो. माझी छोटी बायको कसला एवढा विचार करत आहे. एवढं बोलून तो तिच्याजवळ जातो. तिच्यासमोर येऊन उभा राहतो. पण तिला कळत नाही ती सिद्धार्थच्या समोर उभं आहे म्हणून. त्याला मात्र तिची मज्जा घ्यायची असते म्हणून तो तिच्यासमोर खाली वाकून सोफ्याच्या आजूबाजूला हात ठेवतो. तिच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते खरं, त्यात पण ती खूपच क्यूट दिसत होती. सिद्धार्थ तर तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. तो हळूच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो. त्याने काव्याच्या चेहऱ्यावर गुदगुल्या झाल्यासारखे वाटते. ती तिच्या विचारांमधून बाहेर येते आणि तिला तिच्या चेहऱ्याच्या समोर सिद्धार्थचा चेहरा दिसतो. त्याला एवढ्या जवळ बघून ती त्याच्या डोळ्यात हरवते. सिद्धार्थ पण काही वेळ तिच्या डोळ्यात पाहण्यात हरवतो. आता त्याचे लक्ष तिच्या लाल चुटूक ओठांकडे जाते आणि तो हळूहळू तिच्या ओठांजवळ त्याचे ओठ नेत असतो. काव्या तर लाजून डोळे बंद करून घेते. सिद्धार्थ हळूच तिच्या ओठांवर स्मूच करून बाजूला होतो. आता त्याने जे काही केले याचे त्यालाच हसू येत होते. तो हसतच त्याच्या जागेवर जाऊन बसतो. एक नजर काव्याकडे पाहतो तर ती आताही डोळे घट्ट बंद करून सोफ्यावर बसलेली त्याला दिसते. तो नाहीमध्ये मान डोलावतो आणि लॅपटॉपमध्ये पाहत त्याचे काम करायला लागतो. इकडे काव्या अजून पण त्याचा स्पर्श अनुभवत डोळे मिटून बसलेली होती. जशी ती भानावर येते आणि डोळे उघडते तर तिला समोर सिद्धार्थ दिसत नाही म्हणून ती गोंधळून इकडे तिकडे पाहते तर सिद्धार्थ समोर लॅपटॉपवर काम करताना दिसतो. ती तिच्या ओठांवरून हात फिरवत, यांनी खरंच मला किस केले का? की मला भास झाला? ती पूर्णपणे गोंधळलेली होती. तिला कळतच नव्हते तिला भास झाला की खरंच सिद्धार्थने तिला किस केले. यांनी जर मला खरंच किस केले असेल तर हा विचार तिच्या मनात येताच
तिचा चेहरा लाजून लाल झाला. इकडे सिद्धार्थ काम करत असला तरी त्याचे लक्ष काव्याच्या हालचालीवर होते. त्याला आता खूप हसायला येत होते, पण त्याने त्याचे हसू कंट्रोल केले. तोच त्याला कुणाचा तरी फोन येतो. कुणाचा फोन आहे म्हणून सिद्धार्थ फोन हातात घेतो आणि फोनवरचे नाव बघून सिद्धार्थच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल येते. तो हसतच फोन घेत बोलायला लागतो. त्याला एवढ्या आनंदाने बोलताना बघून काव्या मात्र शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. पलीकडील व्यक्ती बोलते, सिद्ध, मी तुझ्या ऑफिसला आले आहे. काय खरंच? अगं मग केबिनमध्ये ये ना. हो आलेच, एवढं बोलून पलीकडील व्यक्तीने कॉल कट केला. ती व्यक्ती केबिनच्या आत यायच्या आधीच सिद्धार्थने दरवाजा ओपन केला. तशी ती व्यक्ती आत येताच सिद्धार्थच्या गळ्यात पडली. सिद्धार्थने पण त्या व्यक्तीला उचलून घेतले आणि गोल गोल फिरवले. सिद्ध, प्लीज मला खाली उतरव, ती व्यक्ती बोलली. तसे सिद्धार्थने तिला खाली उतरवले. खाली उतरवताच सिद्धार्थने त्या व्यक्तीला कडकडून मिठी मारली. सिद्धार्थ तिच्या पाठीवरून हात फिरवत, सोनल, तू आज ऑफिसमध्ये कशी काय? सोनल त्याच्या मिठीतून बाजूला होत तिच्या कमरेवर हात ठेवत, तुला भेटायला आले. तुला तर माझी आठवण येत नाही म्हणून म्हटले मीच भेटते तुला. दोघं एकमेकांसोबत खूप प्रेमाने बोलत होते आणि इकडे काव्या मात्र शॉक लागल्यासारखी एकदा सिद्धार्थकडे तर एकदा त्या व्यक्तीकडे पाहत होती. खरं तर काव्याला त्या व्यक्तीचा खूप राग आला होता. केबिनमध्ये आली तेव्हापासून माझ्या नवऱ्याला चिपकते, काव्या मनातच बोलते. त्यात दोघे एकमेकांसोबत एवढ्या प्रेमाने बोलत आहे ते बघून तिला सिद्धार्थचा पण राग येत होता. माझ्याशी नेहमी ओरडून बोलतात आणि तिच्याशी मात्र गुलूगुलू बोलत आहे. आणि यांना काय झाले आहे? मी त्यांची बायको इथे केबिनमध्ये आहे हे विसरले की काय हे? विसरलेच असतील. म्हणून तर तिच्याशी असे प्रेमाने काय बोलत आहे, मिठ्या काय मारत आहे. आता काव्याला तिथे थांबण्याची पण इच्छा नव्हती. ती रागाने त्या दोघांकडे पाहत पाय आपटत तिथून निघून जाते. तिला वाटले होते सिद्धार्थचे तिच्याकडे लक्षच नाही आहे, पण सिद्धार्थचे काव्याकडे चांगलेच लक्ष होते. तो सोनलशी बोलत असताना सागरला मेसेज करतो, काव्या खाली येते आहे, तिला घरी सोड म्हणून. सागर पण येस सर रिप्लाय करतो. आपण एवढ्या वेळ झाले उभे राहूनच बोलत आहोत, चल बसून बोलूया, मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे. आणि ती सिद्धार्थचा हात पकडून त्याला सोफ्याजवळ घेऊन येते. ते दोघे सोफ्यावर बसतात आणि बोलत असतात. सोनल तर आली तेव्हापासून नॉनस्टॉप बोलत होती. सोनल सिद्धार्थचा हात हातात पकडते आणि त्याच्या डोळ्यात पाहत बोलते, सिद्ध, तू लग्न केलेस? काय वाटतं कोण असेल सोनल? सिद्धार्थ आणि तिचे नाते काय असेल? सोनल आणि सिद्धार्थला एवढ्या प्रेमाने बोलताना बघून काव्या काही गैरसमज तर नाही ना करून घेणार? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आठवणीने तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.